नमस्कार, एनडीटीव्ही मराठीच्या बोलबिंदाच या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी देवेंद्र कोलटकर. यावेळेस मी आलोय डोंबिवलीमध्ये. डोंबिवलीतल्या एमआयडीसी परिसरात झालेली दुर्घटना आपल्याला माहित आहे. या एमआयडीसीच्या परिसरामध्ये वर्षानुवर्ष रहिवासी वस्ती आहेत, गावं आहेत, पाडे आहेत आणि या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या मनात नेमकं काय आहे, त्यांना कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतोय, त्यांचं या घडलेल्या घटनेनंतर काय मत आहे, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. यावेळी मी सोनारपाडा गावातील म्हात्रे पाड्यावरती आणि तिथले सगळे रहिवासी माझ्या सोबत आहेत. थेट आपण त्यांच्याशीच बातचीत करूया आणि त्यांचं मत जे आहे ते जाणून घेणार आहोत. दादा, तुमच्यापासून सुरुवात करूया. मला सांगा, ही एमआयडीसीची स्थापना जी आहे ती कधी झाली? एमआयडीसीची आमच्या जमिनी 1962 साली अक्वायर केल्या ना, 68 साली कंपन्या चालू झाल्या आमच्या इथे. ओके. आणि 68 साली. ओके. आणि तुमचं जे गाव आहे ते कधीपासून आहे? इथे आमच्या 4 पिढ्या गेल्या. आम्ही मूळचे स्थानिक आहोत इथले, सोनारपाडा म्हात्रेपाड्यामधले. तर 4 पिढ्या झाल्या कंप्लीट आमच्या इथल्या. आम्ही इथले रहिवासी आहोत, स्थानिक आहोत इथे. बर, जेव्हा ही काल घटना घडली, काय नेमकं मनात येतं? कारण याच्यापूर्वी देखील अशा पद्धतीची घटना घडली होती. वर्षानुवर्ष तुम्ही इथे राहताय. जेव्हा प्रोबेस एंटरप्राइजेसचं 8 वर्षापूर्वी झालं, ती जी घटना होती तशीच ही आजची जी घटना आहे, कालची घटना जी आहे, त्याच्या 2 पटीने जास्त तीव्रता त्याच्यामध्ये होती. त्याच्या आधी मेट्रोपॉलिटन म्हणून कंपनीत त्याचा 4 वर्षापूर्वी स्फोट झाला होता. त्याच्या आगीची लोळ वगैरे येऊन आमच्या म्हात्रेपाड्यामधली सगळी वस्ती पळून गेली होती. आणि आम्ही सगळेजण जीव मुठीत धरून जगतोय. म्हणजे रात्री अपरात्री कधी काय घटना घडेल ती सांगता येत नाही. कारण आधी आमचा पाडा होता, त्याच्यानंतर एमआयडीसी आले. ओके. म्हणजे आधी तुमचं गाव होतं, त्याच्यानंतर एमआयडीसी आले. आणि ह्या ज्या कंपनीला स्फोट झालाय, ही जी एरिया होती बाजूला गाव असल्यामुळे हे इंजिनिअरिंग झोन म्हणून डिक्लेअर केलेलं होतं. आणि इंजिनिअरिंग कंपन्या होत्या, त्यांच्या काय कंपन्या चालल्या ना, म्हणून ह्या लोकांनी त्या परत कंपनी एमआयडीसीला दिल्या किंवा विकल्या असतील. तर तिथे केमिकलला लायसन्स का दिलं? केमिकल त्याच्यानंतर या केमिकल इंडस्ट्री आल्या आमच्या ह्याच्यामध्ये, ह्या एवढ्या परिसरामध्ये. पूर्वी जसं मेट्रोपॉलिटन होती ती बाटाची कंपनी होती, त्याच्या बाजूला हिज मास्टर व्हॉइस म्हणून कंपनी होती. आणि ह्या गल्लीत जो स्फोट झाला, ह्या कंपनीमध्ये सगळ्या इंजिनिअरिंग कंपन्या होत्या पहिले. स्मिता एंटरप्राइजेस होती, बुचडे मेटल क्राफ्ट होती. मग तिथे मध्ये या केमिकल कंपन्या कशा आल्यात? तर हे वरच्या लेवलने काहीतरी होऊन, म्हणजे केमिकल कंपन्या या सगळ्या एमआयडीसी झोन मध्ये कशा आल्या, अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो या सगळ्या नागरिकांचा. तर आता आपण या ठिकाणी आहोत, म्हणजे मी आता जेव्हा श्वास घेतोय मला हा सगळा एक वेगळ्या प्रकारचा वास जाणवतोय. तुम्ही रोज इथे असता, काय नेमकं असतं, म्हणजे काय वाटतं? इथे बहुतेकांना हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत, श्वासाचे प्रॉब्लेम्स आहेत, लहान मुलांना पण सतत सर्दी खोकला हे होत असतं. जर का आपण दिवसभरात 1-2दा झाडू नाही मारला ना, ते घरात सगळे काळे काळे हे कण असतात, बारीक बारीक पार्टिकल्स. अक्षरशः चिमण्या गेल्या तिथून. त्याच्यानंतर कुठलेही पक्षी इथे राहत नाहीत. म्हणजे माणसं, म्हणजे त्यांना कळतंय म्हणून त्या गेल्या की काय असं वाटायला लागलंय. आणि आम्हाला म्हणजे आमचं सगळं इथेच आहे, तर आम्ही इथून जाणार कुठे? आम्ही इथून जाऊच शकत नाही ना. सगळं सोडून तर नाही जाऊ शकत आहे आपण. बरं, आता माझा नातू आहे, तो 3 वर्षाचा आहे, त्याला मी काय आयुष्य देणार आहे? पुढच्या पिढीचं काय होणार आहे? हे सगळं कोणी विचार करायला पाहिजे. एक आम्ही भूमिपुत्र आहोत, आमच्या जमिनी गेल्या, सगळं म्हणजे अक्षरशः कवडी मोलाने आमचं सगळं गेलेलं आहे. आणि तरी तुम्ही आम्हाला जगायला पण देत नसाल, तर मग काय फायदा आहे? त्या सरकारचा फायदा काय आहे? त्या प्रशासनाचा फायदा आहे? त्या समित्या नेमून तरी काय करणार आहेत? तेच होत आहे. जे 3 वर्षापूर्वी जे झालं तेच आता पुन्हा होणार आहे. सर्वे करणार, समित्या नेमणार, चौकशा होणार आणि त्याच्यानंतर पुढे त्याचं काहीही नाही. आमची सगळ्यांची एकच मागणी, इथून केमिकल कंपन्या हटवा. इंजिनिअरिंग होतं, ओके, इंजिनिअरिंग सगळं वर्क तिथं होत होतं, पण त्याच्यानंतर जर का तुम्ही केमिकल कंपन्या आल्या, त्या सगळ्याच हार्मफुल केमिकल आहेत सगळे. आता मुख्यमंत्री म्हणतात की यातल्या ज्या काही अति धोकादायक केमिकल कंपन्या आहेत त्या आम्ही पुढे अंबरनाथला शिफ्ट करू. मात्र इतर कंपन्या तर असतील, आहेत ना, बरेच छोटे मोठे गाळे आहेत, म्हणजे छोट्या प्रमाणात करणारे वर्कशॉप असतं त्यांचं आहेत, तर ते करू शकतात. पण केमिकल कंपन्या या इथून हटल्याच पाहिजे. म्हणजे कुठल्याही स्वरूपाची केमिकल कंपनी असेल ती हटवली पाहिजे, हटवलीच पाहिजे. त्याशिवाय काही होणार नाहीये. नाहीतर आमचं हे जीव असंच आम्हाला मुठीत घेऊन जगावं लागणार आहे. आमच्या जीवाची कोणालाही म्हणजे हे नाहीये. हे प्रशासन तर आम्हाला कसल्या गोष्टीचं हे करत नाहीये सहाय्य. आम्हाला त्यांनी सहाय्य करायला पाहिजे. ह्या कंपन्या हटल्याच पाहिजे.
बरं, रोजच्या रोज तुम्हाला काय त्रास जाणवतो? रोजच्या रोज तुम्हाला काय वाटतं इथे राहताना? इथे राहताना म्हणजे असं आपण श्वास जरी घेतला तरी केमिकलचा श्वास आम्हाला आहे. रात्री तुम्ही 10 नंतर किंवा 8 नंतर बाहेर पडू शकत नाही. अक्षरशः तुम्हाला ऑक्सिजन वगैरे सगळं म्हणजे गॅसचा वास तर एवढा येतो ना, आम्ही कसं राहायचं हा प्रश्न आम्हाला पडतो. आज आमची पण लहान मुलं आहेत, त्यांचं काय पुढच्या पिढीचं काय होणार? आम्ही एक आता राहिलोय, आम्हाला आजार पण झाले तिथे, आता लहान मुलांचं काय करायचं आम्ही? आम्हाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे ना. ताई, तुम्हाला काय सांगायचंय, काय बोलायचंय? केमिकल कंपन्या इथनं गेल्या पाहिजे हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी प्रशासनाने जेवढं करता येईल तेवढं करावं आणि लवकरात लवकर केमिकल कंपन्या इथनं हलवाव्यात. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? केमिकल कंपन्या हटवल्या पाहिजेत हेच मत आहे आमचं. आमच्या मुलाबाळांसाठी, आमच्या घरच्यांसाठी ही कारवाई झालीच पाहिजे. बरं, आमच्या इकडे केमिकल म्हणजे मुलांना पण असं येत नाही होत, कारण म्हणजे तब्येत बिघडतो. त्याच्यामुळे आम्हाला केमिकल झालंच पाहिजे काही कमी. आता जे नुकसान झालंय ते भरपाई दिलीच पाहिजे आम्हाला, कारण आताच मुलांच्या स्कूल चालू होती आणि हे नुकसान जर त्यांनी नाही दिलं मग आम्ही काय करायचं? कारण आमचं त्याच्यावरच चालतं, म्हणून तुम्ही ते दिलंच पाहिजे आम्हाला. म्हणजे ज्यावेळी काल हा सगळा स्फोट झाला त्यावेळी तुमच्या घरांचं किंवा आसपासच्या आम्ही इथून लहान मुलांना त्रास होतो म्हणून आम्ही इथून निघून गेलो. आम्ही एक तर मध्येच आहोत, मुलांना घेऊन धावू शकलो सुद्धा नसतो, कारण आमचं घर असं होतं कौलारू म्हणून ते. आणि आता आम्ही तिकडे गायी बांधलेत, पण त्याचं खूप नुकसान झालंय, म्हणून ती भरपाई आम्हाला द्यावीच तुम्ही, ही एवढी सांगा आमची विनंती. बरं, नुकसान भरपाईची मागणी जी आहे ते गावकरी करतात. ताई, तुम्ही काय सांगाल? तुमचा काय अनुभव आहे रोजच्या आयुष्यातला? नुकसान भरपाई तर मिळायलाच पाहिजे, तो तर पहिला प्रश्न आहेच. आणि केमिकल कंपन्या हटवायला पाहिजे तिथं. बरं, केमिकल कंपन्या हटवल्या पाहिजेत असं म्हणतात आहे. तुम्ही काय सांगाल? तुम्ही कधीपासून या गावात राहताय? काय बोलू शकाल? तुम्ही बोलाल? बरं, ठीक आहे. बरं, तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही मगाशी मला सांगत होता की कालचा जो स्फोट झाला तो अत्यंत भीषण होता आणि सगळ्या काचा वगैरे या परिसरामध्ये झालेल्या, तुमच्या पायाला देखील जखम झाली होती. ते दाखवू शकाल का आणि तुम्ही ती माहिती सांगू शकाल? हे कशामुळे झालं? हे आमच्या काचा वगैरे वरून पडल्या ना, म्हणजे स्फोट झाला आणि त्यानंतर सगळं काचा पडल्या आणि तशाच धावत निघालो ना आम्ही सगळे, तेव्हाच त्या सगळ्या रुपल्या. त्याच्यात काय त्यावेळेस काय म्हणजे टेन्शन मध्येच होतो आम्ही, काय होईल म्हणून. तुम्ही सगळे त्यावेळी घरात होता? काय होता? घरात होतो म्हणजे नाश्ता करत होतो, तेव्हाच ते झालं. काय झालं ते माहीतच नाही मला, काय काहीच पडलं नाही माहित काय झालं. असं वाटलं की आमचंच घर कोसळलं की काय असं. बर, ताई, तुम्हाला काय सांगायचं आहे? तेच की आता आमच्या जीवाला किती धोका आहे. शेवटी आम्ही जीव मुठीत घेऊनच जगतो ना. आम्ही आता जेवायला बसलो, जेवण तशीच टाकली आणि पळत सुटलो आम्ही. अक्षरशः आम्हाला वाटलं काय झालं आणि काय नाही, आता काय होणार आमचं. अशा आम्ही घरातनं पळत सुटलो म्हणजे. आणि मी तर पळूही शकत नाही त्याच्याने, म्हणजे जीव मुठीत घेऊनच पळवलं ना मी, कारण मला गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे, तर मला चालताही येत नव्हतं. अक्षरशः मला हात धरून नेलं इथनं. काय करणार आम्ही अशा परिस्थितीत कसे राहणार? बरोबर. काय वाटतं की शासनाने काय उपाययोजना केल्या पाहिजेत? म्हणजे आता प्रत्येक शासकीय विभाग असतो, नियमावली सगळे सांगत असतात, मात्र त्याचं काटेकोरपणे पालन होत नाही, त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना होतात. तर मला सांगा, काय नेमकं शासनाकडून झालं पाहिजे? काय उपाययोजना झाल्या पाहिजेत? त्यानंतर असं काय बदल यांना करावं असं वाटलं की त्याच्यात ते रिसेल करून त्यांनी कोणालाही म्हणजे विश्वासात न घेता किंवा कोणाचाही जनतेचा विचार न करता इथे हा केमिकल झोन किंवा केमिकल वाल्यांना त्यानं ते इंडस्ट्र्या दिल्या, त्यांना परमिशन्स दिल्या, सगळं ठीक आहे. पण जे काही शासनाचे नियम असतात आज, की त्यांचं मार्जिन स्पेस म्हणा किंवा त्यांना जे परमिशन्स दिलेले जातात ते काटेकोरपणे पाळले जात आहेत की नाही, हे सगळं बघण्यासाठी जो कोणी अधिकारी ह्या MIDC ऑफिसला बसवलेला असतो तो लॅक्स ऑफ रुपीज पगार घेतोय. त्याचं काम तो जर व्यवस्थित करत असता तर आज ह्या दुर्घटना घडत नसते, एवढ्या मोठ्या प्रमाणात घडत नसते. म्हणजे समजा जर नियम पाळले काटेकोरपणे तर मग इथे कंपन्या राहिल्या तर एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या ऍक्सिडेंट होणार नाहीत. नाही, मला कसं विचारायचं होतं की समजा नियम पाळले, जे काही शासनाचे केमिकल कंपन्यांना नियम घालून दिलेले आहेत ते जर पाळले काटेकोरपणे तर कंपन्या चालतील का या भागात? नाही, कंपन्या चालतील. मुळात सगळ्यात पहिला प्रश्न तोच आहे की आमच्या इथे इंजिनिअरिंग झोन असताना तो केमिकल झोन का आणलाय? कारण केमिकल झोनमुळे काय फक्त ऍक्सिडेंट किंवा हेच म्हणजे अगदी प्रॉब्लेम्स आहेत असं नाहीये की आज 365 दिवस आम्हाला वासाचा म्हणजे सहन करावा लागतोय.
प्रदूषण म्हणजे त्याचा पाण्याचा आमचा प्रश्न गेलेला आहे की आमच्या इथल्या ज्या विहिरी होत्या त्या सगळ्या बिघडल्या. आज कुठेही गेलं तर 1 फुटावरती सगळं केमिकलचं पाणी लागतंय. त्याच्यामुळे आमच्या सगळ्या तब्येतीनं आमच्या धोका आहेत. आमच्या सगळ्यांच्या घशाचे आजार आहेत आमच्या इकडे. बरोबर. तर शासनाने त्याच्यावरती काहीतरी निर्णय घ्यायला हवा तो. या सगळ्याला जबाबदार कोण वाटतं? म्हणजे कालची घटना पाहता या सगळ्याला जबाबदार कोण वाटतं? प्रशासन आहे. हा. आणि तुम्ही हा असा स्फोटकाचा किती साठा ठेवायचा ह्याला पण काहीतरी लिमिट असेल ना. मग ते जे अधिकारी आहेत ते कुठे झोपलेत? त्यांनी बघायला पाहिजे ना की कुठल्या कंपनीत किती साठा आहे, कुठे काय साठा साठवलेला आहे. तुम्ही आवासावा साठा साठवणार आणि मग असा स्फोट झाला की त्याचा त्रास जनतेला होणार. अनेक स्फोट झाल्यात, अनेकदा आगी लागल्यात आणि मग जागे होतात, मग सगळे येतात, मग मदत द्या, हे करा आणि जैसे थे. मला वाटतं नाही हा सगळ्यांच्या जीवाशी खेळ चालला. आणि जे भूमिपुत्र ज्यांनी आपल्या कसलेल्या जागा दिल्यात, जिथे त्यांची शेती होती, बापदादा सगळे हे करायचे, त्या जागा दिल्यात, त्यांना न्याय द्या ना. त्यांनी काय पाप केलं त्यांनी? तुम्ही धरणग्रस्त प्रकल्पग्रस्तांसाठी इकडे तिकडे आमच्या एरियात जागा देता आणि आमचे लोक वर्षानुवर्ष असंच आम्ही राहायचं का? या भूमिपुत्रांनी इथले मूळ मुंबईचे आगरी कोळी हे भूमिपुत्र आहेत सगळे आणि जे कोणी आता इथे राहतात तेही भूमिपुत्र आहेत. मग त्यांना न्याय द्यायला नको? काय करायचं यांनी? किती दिवस बघणार का? एक दिवशी युनियन कार्बाईड सारखं हो तेव्हा आम्ही राहणार नव्हत. आमच्या पिढ्यानपिढ्या इथे गेला. कधीतरी पुढच्या पिढीला तर आमचे चांगले दिवस येऊ दे. सगळ्या विकासाला आम्ही हे केलं. कुठे रेल्वेत कोणाच्या जागा गेल्या त्या इकडच्या, इथे MIDCत गेल्या, काही CRZ मध्ये गेल्यात, खाडी किनारी वगैरे ओव्हरऑल यांच्या. पण त्यांना न्याय कधी मिळेल हो? बरोबर. म्हणजे आता 2024 ही घटना झाली. काही वर्षांपूर्वी मला वाटतं 2016च्या दरम्यान अशाच पद्धतीची घटना घडली. मेट्रोमध्ये 4 वर्षांपूर्वी झाली होती. शासनाने आश्वासनं दिली होती, बरेच दावे केले होते. आता पुन्हा दावे सुरू झालेत, पुन्हा आश्वासनं सुरू झालेत. विश्वास वाटतो या सगळ्यावर? आम्हाला याच्याबद्दल बिलकुल विश्वास वाटत नाही. कारण 1962 साली MIDC स्थापन झाली. स्थापन झाल्यानंतर MIDC झोन होता. तर याच्यात घातक रसायन असलेल्या कंपन्या आलेल्या आहेत आणि आता महाराष्ट्र शासनानं या प्रशासनानं रहिवाशांसाठी आता इमारतींना परवानगी दिलेली आहे. त्या परवानगीमुळे आता लाखो लोक या MIDC मध्ये राहिलेले आहेत. जर असं परत असा मोठ्या प्रमाणात जर स्फोट झाला निश्चितच हजारो लोक लाखो लोक मृत्युमुखी पडण्याची शक्यता आहे आणि याची जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्र शासनावर राहील. थोडक्यात आता सरकार नोंद घ्यावी. थोडक्यात काय शासन, प्रशासन, राज्यकर्ते किंवा ही जी काही आपण सिस्टम म्हणतो त्यांना काय सांगणार? कारण या सगळ्यांमध्ये महत्वाचं काय असेल तर तुमचा जीव आहे. त्यामुळे काय सांगणार तुमचं? नक्कीच. कारण 2016 साली एक प्रोबेसची जी घटना घडली, त्याच्यानंतर 2020 साली मेट्रोपॉलिटनची एवढी मोठी घटना घडली की ते 48 तास झाले तरी सुद्धा ती आग विझली नव्हती. परंतु त्या कंपनीवाल्यांना कोणाचा असा वरद असतंय की ती 6 महिन्यात जशी तशी पुन्हा कंपनी सुरू झाली. कोणाचे वरद असते? वरद हस्त देत असताना तुम्ही बाकी स्थानिक भूमिपुत्रांचा काय विचार करताय की नाही? तेव्हा काय कोणी आले नाही का? कोणाला माहिती नाही का की बाबा 10 फुटावरती यांची घरं आहेत? प्रत्येकाला माहिती आहेत. पण त्याच्यावर तरी सुद्धा त्या पुन्हा कंपनीला पुन्हा परमिशन कशी काय मिळाली? आता म्हणतात की कंपन्या शिफ्ट केल्या जातील. नक्कीच करायला पाहिजे. पण 2016ला पण घटना झाली तेव्हा पण म्हटले होते. प्रत्येक वेळी ते सांगितलं जातं. प्रत्येक वेळी सांगितलं जातं. एक 8-10 दिवस गेले सगळे विषय भोपाळ व्हायची वाट बघतायत की काय असं वाटायला लागले आता की भोपाळ झालं तर मग ठीक आहे, सगळेच एकदाच गेले ना आम्ही की मग त्यांना जरा बरं वाटेल. हो, हे बरोबर बोलल्या त्या की भोपाळ व्हायचीच वाट बघतायत ते. प्रशासनाला जाग येणार नाही त्याशिवाय. बरोबर. नक्कीच गावकऱ्यांच्या या बोलक्या प्रतिक्रिया आहेत आणि शासनकर्ते असतील, राज्यकर्ते असतील, प्रशासकीय अधिकारी असतील यांनी या सगळ्यांच्या ह्या प्रतिक्रिया ऐकल्या पाहिजेत आणि यांचं काय म्हणणं आहे, कसे हे जीव मुठीत घेऊन राहतात आहे हे सगळं ऐकलं पाहिजे, बघितलं पाहिजे आणि त्या दृष्टीने उपाययोजना केल्या पाहिजेत. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, डोंबिवली.